विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझं के क्लास या मॅथमॅटिक्सच्या यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. आज आपण अभ्यास करणार आहोत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये आपल्याला काही लॉज पाहिजे आहेत. पहिला लॉज आहे आयडेम्पोटेंट लॉ. These laws depends upon the result of these laws depends upon the truth tables of the compound statement. Therefore, first one is idempotent law. Listen here, idempotent law in conjunction for statement P. P and P is logically equivalent to P. Here P or P is logically equivalent to P. आता पहा, समजा P ची ट्रूथ व्हॅल्यू जर आपल्याला T असेल तर T and T, therefore by using the truth table of conjunction we get T and T. If both statements are true, then compound statement is true. Here is also, suppose truth value of P is F and F, that is F, right? Okay, then if the truth value of P is T or T, therefore by using the truth table of disjunction we get the truth table of compound statement. Truth value of compound statement is T. Here if the truth value of P is F or F, that is in disjunction, if both statements are false, then false. Means इथं पहा, P and P जी ट्रूथ व्हॅल्यू ही स्टेटमेंटची कॉम्पोनंट स्टेटमेंटची आहे तीच ट्रूथ व्हॅल्यू ही रिझल्टंट कंपाऊंड स्टेटमेंटची असणार आहे. इथं असेल किंवा इथं असेल, राईट. दुसरा रिझल्ट पाहूया आपण, कम्युटेटिव्ह लॉ. इन कम्युटेटिव्ह लॉ दूसरा रिजल्ट पाहायचा आहे कम्युटेटिव्ह लॉ. इन कम्युटेटिव्ह लॉ P and Q is logically equivalent to Q and P. P and Q इथं फक्त इंटरचेंज केलेला आहे, P and Q, Q and P. आता इथं ट्रूथ व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू, जी ट्रूथ व्हॅल्यू या कंपाऊंड स्टेटमेंटची आहे तीच ट्रूथ व्हॅल्यू या कंपाऊंड स्टेटमेंटची असणार आहे. Similarly, P or Q is logically equivalent to Q or P. This is commutative law. Then associative law. Third one is associative law. For three statement P, Q and R. P, Q and R. आपल्याला हे दोन लॉज झालेले आहेत. असोसिएटिव्ह लॉ पाहायचा आहे. फॉर स्टेटमेंट P, थ्री स्टेटमेंट P, Q or and R. P and Q and R. आता इथं पहा, तीन स्टेटमेंट ज्या आहेत त्याच्यापासून तयार झालेली जी कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटची जर ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर कोणतेही दोन स्टेटमेंटचं आपल्याला असोसिएशन करावं लागेल. म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागेल, एक तर P आणि Q यांची ट्रूथ व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि नंतर त्या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू ही R बरोबर आपल्याला घ्यावी लागेल. और लाईक दिस, P and Q and R म्हणजे कोणतेही दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत त्यांचं पहिल्यांदा असोसिएशन करावं लागेल आणि आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला तिसऱ्या स्टेटमेंट बरोबर इथं ही पुढची जी स्टेटमेंट आहे त्याच्याबरोबर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू घ्यावी लागेल. सिमिलरली इन P और Q और R याच्यामध्ये आपण असोसिएशन करू शकतो P और Q अँड विथ R, राईट. किंवा P और Q और R. इथं पहा, इथं आपण P और Qचं पहिल्यांदा असोसिएशन केलं आणि नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण R बरोबर घेतली.
याच्यामध्ये मात्र आपण पी ऐवजी क्यू और आरचं अगोदर असोसिएशन करून याची ट्रूथ व्हॅल्यू घेऊन त्याच्यानंतर या पी बरोबर त्याचं डिसजंक्शन केलेलं आहे. राईट, हा झाला असोसिएटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन इन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नेक्स्ट वन P and Q or R for the three statements. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा वापरायचा पहा. आपल्याला आपण अभ्यास केलेला आहे A इंटू B प्लस सी, राईट, इज लॉजिकली इक्वल टू. इथं आपण हे जर घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने घेणार. A इंटू बी प्लस A इंटू सी. A इंटू बी प्लस A इंटू सी अशा पद्धतीनं. सिमिलरली इन P and Q or R, P and Q or P and R, right. Similarly here पुढं पहा दुसरी स्टेटमेंट आपण घेऊ. P और Q and R. इथं पहा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये इथं ऑर असेल तर इथं अँड असणार आहे, इथं अँड असेल तर इथं ऑर असणार आहे. इथं पहा सिमिलरली P और Q and P और R. दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. पुढं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर आपण कॉम्प्लिमेंट लॉ. आता मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सिक्वेन्स कसा आहे पहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ इज फॉलोड बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज फॉलोड बाय कॉम्प्लिमेंट लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आपल्याला आयडेंटिटी लॉ येणार आहे. जर समजा तुम्ही इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ हा वापरावा लागेल आणि कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आयडेंटिटी लॉज आपल्याला यूज करावं लागेल. म्हणून आपण कॉम्प्लिमेंट लॉ पहा. कॉम्प्लिमेंट लॉ मीन्स इफ P is a statement then its a negation is negation P. Therefore the conjunction between two complementary statement is पहा. आता इथं ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही आपल्याला कंजंक्शनचा जो ट्रूथ टेबल आहे त्या कंजंक्शनच्या ट्रूथ टेबल बरोबर घ्यावी लागेल, त्याप्रमाणे घ्यावी लागेल. इथं पहा इन कंजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. आता इथं पहा P ची ट्रूथ व्हॅल्यू जर T असेल तर निगेशन P ची ट्रूथ व्हॅल्यू F असणार आहे. दॅट इज बोथ स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. Similarly, if the truth value of P is F, then negation P is T. Therefore, F and T is F. That is, conjunction of two complementary statement is false. Either P and negation P is F. Then P or negation P. इथं आपण पाहू P or negation P is logically equivalent to. पहा इथं the disjunction of the two complementary statement. If the P statement is true, then negation P is F. Or if the P statement is F, then its negation is T. इथं आपण पहा इथं आपल्याला ट्रूथ टेबल वापरायचा आहे डिसजंक्शनचा. अँड इन डिसजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स देन कंपाऊंड स्टेटमेंट इज फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. आता इथं दोन्ही स्टेटमेंट फॉल्स नाही आहेत म्हणजे इथं आपल्याला काय येणार सांगा, ट्रू येणार आहे. दॅट इज डिसजंक्शन ऑफ द टू कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट इज ट्रू. इन कंजंक्शन द कंजंक्शन ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट इज फॉल्स बट द डिसजंक्शन ऑफ द टू कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट इज ट्रू. इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ पाहिलेला आहे. that is conjunction of two complementary statement is false and disjunction of the two complementary statement is true. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आणखी एक लॉ पाहायचा आहे आयडेंटिटी लॉ. इन आयडेंटिटी लॉ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ वन ऑफ द स्टेटमेंट इज गिवन. पहा इथं मग आपल्याला
इथं दिलं P and T in conjunction if both statements are true then compound statement is true. आता इथं पहा एका स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. इथं आपल्याला दुसऱ्या P ची स्टेटमेंट जर ट्रू असती तर कंपाऊंड स्टेटमेंट काय आलं असतं, T आलं असतं, आणि इथं जर F असतं तर आपल्याला F आलं असतं. म्हणजेच the truth value of this compound statement depends upon the truth value of P. Therefore, its result is P. याचा रिझल्ट आपल्याला P येणार. राईट. सिमिलरली P and F इथं पहा in conjunction if both statements are true then compound statement is true otherwise it is false. एक स्टेटमेंट ऑलरेडी आपल्याला फॉल्स दिलेली आहे, म्हणजेच P ची ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तरी सुद्धा याचा रिझल्ट हा फॉल्स येणार आहे. म्हणून आपण P अँड F इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू F. आता आपण इथं डिसजंक्शनमध्ये पाहू आयडेंटिटी लॉ कशा पद्धतीनं फॉलो होतो तो. इन डिसजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स देन कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स otherwise it is true. P or T and P or F. Right? इथं पाहू. In a disjunction if both statements are false then false otherwise it is true. आता पहा इथं P or T एक स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरी स्टेटमेंट ट्रू असेल तरी ट्रू, दुसरी स्टेटमेंट फॉल्स असेल तरी सुद्धा काय असणार आहे, ट्रू असणार आहे. That is its truth value is T. But in P or F, if the truth value of P is T then T, and if the truth value of P is false then false, that is depends upon P. Therefore P or T is logically equivalent to T and P or F is logically equivalent to P. हा झाला आयडेंटिटी लॉ. Then De Morgan's law. In De Morgan's law आपण पाहिलेला आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन is logically equivalent to disjunction of their negation. Negation of P and Q is logically equivalent to negation P or negation Q, and negation of P or Q is logically equivalent to conjunction of their negation. म्हणजे आपल्याला माहिती आहे negation of conjunction is logically equivalent to disjunction of their negation, and negation of disjunction is logically equivalent to conjunction of their negation. This is De Morgan's law. And conditional law. P implies Q is logically equivalent to negation P or Q. आपण पाहिलेला आहे, लॉजिकल इक्विव्हॅलेन्सीस मध्ये पाहिलेला आहे. आणि P double imply is Q is logically equivalent to negation P or Q and negation Q or P. हे रिझल्ट्स आपण लॉजिकल इक्विव्हॅलेन्सीस मध्ये आहेतच. आणि ॲब्सॉर्प्शन लॉ, फायनली लास्ट वन इज ॲब्सॉर्प्शन लॉ. इन ॲब्सॉर्प्शन लॉ P or P and Q. आता इथं सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल हे कंजंक्शन आणि डिजंक्शनचे वापरायचे आहेत. पहा पहिली स्टेटमेंट मी घेतो इथं P or P and Q याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते पहा. आता आपण एक ट्रूथ व्हॅल्यू P ची घेऊ. समजा P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, राईट. आता जर याच्यामध्ये इथं या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू काही असू दे, इथं P ची ट्रूथ व्हॅल्यू आपण T जर घेतली तर पहा इथं काय येतं पहा, T और ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू T येईल किंवा ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू F येईल. In disjunction, if both statements are false, then false, otherwise it is true. आता P ची ट्रूथ व्हॅल्यू जर आपण अशी घेतली T or
T and Q is logically equivalent to T चेनर. राईट. इथं पहा P ची ट्रूथ व्हॅल्यू जर आपण F घेतली, F और F अँड Q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. आता इथं पहा F और इथं पहा, आता इथं कंजंक्शन आहे. कंजंक्शनमध्ये एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स येतं. म्हणजेच आपल्याला इथं F काय येणार आहे, F और F दॅट इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू F. म्हणजेच आपण P ची ट्रूथ व्हॅल्यू जी घेणार आहोत ना, तीच तोच रिझल्ट या कंपाऊंड स्टेटमेंटचा असणार आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीनं घेणार. इथं ज्या पद्धतीनं घेतलं त्याच पद्धतीनं इथं सुद्धा पहा. इथं आपण P ची ट्रूथ व्हॅल्यू जी असेल ना, तोच रिझल्ट इथं P अँड P और Q मध्ये येईल. हे झाले आपले अल्जिब्रा ऑफ स्टेटमेंट्स. पहिला लॉ आहे आयडेम्पोटेंट लॉ. सेकंड वन इज कम्युटेटिव्ह लॉ, देन असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, डी मॉर्गन्स लॉ, कंडिशनल लॉ अँड ॲब्सॉर्प्शन लॉ. आता आपण ज्या वेळेला मॅथमॅटिक्सचे काही लॉजिकली इक्विव्हॅलेन्सीस आहेत बाय विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल, तिथं आपल्याला या अल्जिब्रा ऑफ स्टेटमेंटचा ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आणि त्यावेळेला आपल्याला सर्वात महत्त्वाचे लॉज आहेत ते कोणते आहेत, असोसिएटिव्ह लॉ. associative law, the associative law is followed by distributive law, then complement law and then identity law. त्यामुळं इथं तुम्हाला हे जे लॉज आहेत ते त्याचं चांगल्या पद्धतीनं ॲप्लिकेशन करावं लागेल. इम्प्लिकेशनचे कंडिशनलचे जे लॉज आहेत दोन्ही, त्या लॉजचं कशा पद्धतीनं, तर आपल्याला इम्प्लिकेशनचं कन्व्हर्जन हे आपल्याला कंजंक्शन आणि डिसजंक्शन, म्हणजे इथं इफ देन ही लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे ते काढून त्याच्याऐवजी आपल्याला अँड आणि ऑर या लॉजिकल कनेक्टिव्ह वापराव्या लागणार आहेत. म्हणून आपल्याला अशा प्रकारची जर स्टेटमेंट्स असतील कंडिशनल P इम्प्लाइज Q और P डबल इम्प्लाइज Q, तर त्याचं पहिल्यांदा आपल्याला कन्व्हर्जन हे कंजंक्शन आणि डिसजंक्शनमध्ये घ्यावं लागेल. आणि नंतर मग आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असेल, कॉम्प्लिमेंट लॉ असेल, आयडेंटिटी लॉ हे आपल्याला वापरावे लागतील. याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहू आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा इथं आपण काही एक्झाम्पल्स पाहू. फर्स्ट एक्झाम्पल इज, क्वेश्चन इज रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. First example is, if a price increases then the wages rises. Second one is, if it is cold then we wear woolen clothes. पण पहिलं जे स्टेटमेंट आहे ना त्याचं आपण सोल्युशन काय आहे पाहू. सोल्युशन 1, listen here. If price increases then wages rise. Here the statement is implication type of compound statement. Therefore the two simple statements are, one is let P prices increase and Q, statement Q is let statement Q is equal to the wages rise. Right. The given statement is, listen here, if a price increases then the wages rises. Therefore the symbolic form of this statement is P implies Q. But P implies Q according to algebra of logics or algebra of logic, P implies Q is logically equivalent to negation P or Q.
Therefore, the given statement can be written as, therefore, the given statement can be written as pi. The P implies Q is logically equivalent to negation P or Q. Therefore, the statement P is prices increase. Therefore, its negation is prices do not increase. Prices do not increase. Or Q statement, the wages rise. The wages rise. The wages rise. राईट, अशा पद्धतीनं होईल. सेकंड वन, दुसरा जो क्वेश्चन दिलेला आहे, इफ इट इज कोल्ड देन वी वेअर वुलन क्लॉथ. आता या स्टेटमेंट, ही जी कंपाऊंड स्टेटमेंट आहे ती आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो अ implication type of compound statement. Therefore, let P it is cold, and the second statement, we wear woolen clothes, that is let statement Q, we wear woolen clothes, right. Therefore, the given statement is P implies Q. दिलेले स्टेटमेंट हे इम्प्लिकेशन टाइपचं आहे, but P implies Q is logically equivalent to negation P or Q. Therefore, the given statement can be written as negation P. P statement आहे, it is cold, its negation is it is not cold, or Q statement, we wear woolen clothes. आणखी काही एक्झाम्पल्स आपण इथं पाहू. पहा, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट. इथं आपण 3 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पाहू, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स. फर्स्ट वन पहा, पहिला जो क्वेश्चन आहे तो बघू आपण. 1 P डबल implies Q. We have to prove that P double implies Q is logically equivalent to negation of P and negation Q and negation of Q and negation P, right. P double implies Q. We know that by using conditional law we can write like this: P implies Q and Q implies P, right, by using conditional law. Therefore, P implies Q is logically equivalent to negation P or Q, and Q implies P is logically equivalent to negation Q or P. Here we have used the conditional law, right. पुढे पहा, नेगेशन. आता आपल्याला इथं पहा, इथं आपल्याला कनेक्टिव्ह जी आहे ना, ऑर ऐवजी अँड पाहिजे आहे, आणि निगेशन पीचं निगेशन झालं पाहिजे आणि क्यूचं पण निगेशन झालं पाहिजे. म्हणजेच बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ जर वापरला इथं, तर आपल्याला पहा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ. इथं जर डी मॉर्गन्स लॉ लिहिलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं पहा, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू, म्हणजेच आपल्याला रिझल्ट काय, निगेशन ऑफ निगेशन पी इज पी स्टेटमेंट इटसेल्फ
or is replaced by and negation of Q, that is P and negation Q. P and negation Q. इथं आपल्याला पुन्हा इथं पहा, इथं जर आपण डी मॉर्गन्स लॉ जर वापरला अँड इथं अँड Q and negation P by using डी मॉर्गन्स लॉ. लक्षात येते का पहा, बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ, राईट. अँड इथं पहा डी मॉर्गन्स लॉ वापरल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट आहे तो इथं इथं प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ह, राईट. दुसरा क्वेश्चन कसा आहे पहा. सेकंड वन इज negation of P or Q. दुसरं सोल्यूशन पहा, negation of P or Q or negation P and Q. negation P and Q is logically equivalent to. आता आपल्याला पहा, आता आपल्याला या दोन्हींच्या मध्ये इथं डी मॉर्गन्स लॉ वापरू. पहिल्यांदा आपण डी मॉर्गन्स लॉ जर वापरला, निगेशन ऑफ डिसजंक्शन इज कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. देअरफॉर वी गेट हियर निगेशन P and negation Q or negation P and Q. म्हणजेच इथं आपण वापरला डी मॉर्गन्स लॉ, राईट. डी मॉर्गन्स लॉ. आता पहा, या दोन्ही ब्रॅकेट्स ज्या आहेत आपल्याला मिळाल्या निगेशन P and negation Q और निगेशन P and Q. म्हणजेच आपल्याला इथं पहा निगेशन P and negation P and दोन्हीकडं आपल्याला दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे. समजा आपण हे निगेशन P जर कॉमन घेतलं, निगेशन P and, तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये राहील निगेशन Q और निगेशन Q और Q. निगेशन Q और Q. म्हणजेच आपण इथं वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, राईट. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे इथं पहा आपण कॉमन घेतलेला आहे. इतर वेळेला आपण जो लॉज दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं, अशा पद्धतीनं आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे, त्याचंही असं कन्वर्ट केलेलं आहे. पण आपण इथं कॉमन घेतलेलं आहे. पण पुढं पहा निगेशन P and निगेशन Q और Q. आपल्याला माहिती आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज फॉलोड बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आता इथं पहा निगेशन Q और Q, दॅट इज बोथ द स्टेटमेंट, that is these statements are complementary statement and the disjunction of complementary statement is true. Therefore negation P and T, the disjunction of complementary statement is true. म्हणजे आपल्याला इथं कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. कॉम्प्लिमेंट लॉ, राईट. कॉम्प्लिमेंट लॉ इज फॉलोड बाय identity law. According to identity law, negation P and T, that is the truth value of this compound statement depends upon the truth value of negation P. If the negation P is true, then T and T is T. If the negation P is F, then F and T is F. That is depends upon negation P. इथं आपल्याला आयडेंटिटी लॉ वापरलेला आहे. आयडेंटिटी लॉ, राईट. आणखी तिसरा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पाहायचा आहे निगेशन P अँड Q. पहा इथं थर्ड क्वेश्चन जो आहे, इथं मात्र आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये निगेशन P अँड Q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P और Q अँड निगेशन P. म्हणजेच आपल्याला राईट हँड साईड घ्यावं लागेल. इथं पहा मी इथं तिसरा क्वेश्चन इथंच घेतो. पहा थर्ड वन निगेशन
right hand side P or Q and negation P by using commutative law. Negation P and P or Q. This is commutative law. आपण आदला बदल केली. दोन्ही स्टेटमेंट्स, ही स्टेटमेंट इकडे लिहिली, ही स्टेटमेंट इकडे लिहिली. कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ इज फॉलोड बाय नाउ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथं पहा अँड आहे, इथं ऑर आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो आपण. निगेशन पी अँड पी और निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड क्यू, राइट. दिस इज distributive law. Distributive law. And distributive law is followed by complement law. Here negation P and P, these are complementary statement, therefore conjunction of the two complementary statement is false. Therefore F or negation P and Q by using complement law. Complement law is followed by identity law. Listen here, F or bracket. Here is a disjunction. Therefore, its truth value depends upon the truth value of the bracket. That is negation P and Q. Negation P and Q, which is the left hand side by identity law. Identity law. अशा पद्धतीनं आपल्याला काही क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. इथं तुम्हाला काही मी क्वेश्चन्स देतोय, ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता. इथं पहा एक्सरसाइज होमवर्क 1. P implies Q, P double implies Q is logically equivalent to P and Q, P and Q, or negation P or negation P and negation Q. Second one is P or Q. P or Q is logically P or Q and P or Q and P or negation Q. P or negation Q is logically equivalent to P. हे दोन प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. प्रयत्न करा. By without using the truth tables, that is by using the algebra of statements. हे जे लॉज आहेत ते वापरून आपल्याला हे दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आत्ताचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याचं एक्सप्लेनेशन हवे ते व्हिडिओज तुम्हाला तयार करून दाखवले जातील. हा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जवळच्या HSC बोर्ड विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.